शिवसेनातर्फे लोकसभा नागपूर लोकसभा आढावा बैठकमध्ये आपण आज काय काय निर्णय घेतले आणि कशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी हर्षल काकडे, युवासेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य व नगरसेवक, वाडी नगर परिषद, नागपूर. आज शिवसेनेची नाही तर श्री संदीपजी रियाल पटेल, विस्तारक चंद्रपूर व शहर प्रमुख शिवसेना नागपूर, विक्रम राठोड, आमच्या महाराष्ट्र राज्याचे युवासेनेचे सहसचिव श्री जयसिंगजी राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज युवासेनेची संपूर्ण नागपूर शहराची जिल्ह्याची बैठक इथे यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित केलेली होती. त्या बैठकीमध्ये या सर्वांनी मला अध्यक्षाचं स्थान दिलं व राहिले जे रिक्त पद आहे आणि निवडणुकीचा वेळ होता तेव्हापासून काही घडामोडी झाल्या आणि भरपूरसे आमचे नवीन पदाधिकारी व कार्यकर्ते ज्यांनी निवडणुकीमध्ये चांगलं काम केलं, विधानसभेमध्ये चांगलं काम केलं, लोकसभेमध्ये चांगलं काम केलं आणि त्यांना आता पक्षाच्या युवासेनेमध्ये कोणत्या जबाबदारीवर यायचं आहे या सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आम्ही मुलाखत घेतली. कोणाचं प्रमोशन तर कोणाला नवीन संधी, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. आपले मत सर्वांनी इथे व्यक्त केले. संदीपजी रियाल पटेल, जयसिंगराजे भोसले यांनी सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. सर्व नवीन पिढी जी आज आमच्याशी जुडलेली आहे आणि भरपूरसे प्रवेशसुद्धा इथे आज युवासेनेमध्ये झालेले आहे. तर त्या सर्व संघटनात्मक चर्चासाठी आजची बैठक इथे बोलवली होती आणि लवकरच नागपूर जिल्ह्यामध्ये युवासेनेची एक चांगली जबाबदाराची एक चांगली बॉडी इथे नागपूरवासियांना सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करण्यासाठी समोर येऊन दिसेल अशी मी तुम्हाला ग्वाही. आम्हाला जोही पक्षश्रेष्ठींचा आदेश असेल, कारण की राजकारण, निवडणुका या सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे आणि या गोष्टींचं जे पण डिसिजन असते ते शिवसेनेचे पदाधिकारी करते आणि आम्ही सर्व युवासेनेचे पदाधिकारी आहोत. युवकांच्या न्यायासाठी, तरुणांच्या हक्कासाठी आणि समाजामध्ये ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यांना कसं काय न्याय मिळवून द्यायचा या गोष्टींसाठी युवासेनेची विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुका वाईज प्रत्येक विभागात कार्यरत आहे आणि त्यासाठी आज आमची इथे बैठक झालेली आहे. राजकारणाचा जो पण भाग आहे तो सगळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोपवलेला आहे पक्षप्रमुखांनी आणि राजकारणाची, निवडणुकीचे जे पण निर्णय असते ते आमच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी घेत असते. त्याचा अधिकार आम्हाला आहे. सर, हर्षल सर, मला सांगा, तुम्ही बोलल्या बरोबर आहे, पण युवासेना, आता युवासेना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक समस्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या समस्या, आता हालीमध्ये पेपर लीकच्या समस्या आहेत, तरुण सुद्धा हो, पेपर लीकच्या बी झाल्या. अशा प्रत्येक कंपन्या आहेत त्या पण विद्यार्थी शोषण करतायत. हे नवीन आपली युवासेना जी आहे हे काय कार्य करणार आहे? कारण की विद्यार्थ्यांची पूर्ण आशा आहे. प्रत्येक पार्ट्याचे जे आहेत ते कुठं ना कुठं आपापले संभाषण, आंदोलन करतात आहेत, पण तरी पण विद्यार्थ्याला न्याय भेटत नाही. आपल्यातर्फे काय करणार? याच्या पहिले की युवासेना ही विद्यार्थ्यांच्या जे शोषण होत आहे त्यांचे जे जसं आम्ही मागच्या वेळेस आतापर्यंत 2 ते 3 वेळा नागपूर विद्यापीठावर मोठे आंदोलन घेतले. आमची अपूर्वा कुत्तलवार म्हणून युती सेनेची विभागीय सचिव आहे, ती संपूर्ण विद्यार्थी कक्ष व नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये जे पण घोटाळे होते त्याचा पर्दाफाश करण्यासाठी तिथला जबाबदारी दिली आहे आणि ती तिची टीम घेऊन नेहमी विद्यापीठावर आंदोलन घेते. विद्यापीठाची जेवढी पण रोखोक पोलपोल असते ती आम्ही जनतेसमोर आणतो आणि जनतेला आणि विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी न्याय मिळवून देतो आणि तिच्यासोबत आमची संपूर्ण युवासेनेची टीम ही सहभागी होते. आणि फक्त विद्यार्थीच नाही तर जे तरुण आहे, तरुणांची बेरोजगारी आहे, तरुण कुठे जर समजा एखादा प्रकल्प आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आला पण तिथे सगळे बाहेरचे लोक म्हणजे बाहेर प्रदेशातले युवकांना जर रोजगार मिळत असेल तसे भरपूरसे जे मुद्दे राहते त्याच्यासाठी आम्ही जे जिल्हा लेवलचे जे पण आमचे मुद्दे आहेत प्रत्येक वेळेस आम्हाला एक आव्हान म्हणून समोर येते, त्याच्याशी आम्ही सामना करतो व आमच्या स्थानिक विद्यार्थ्यांना, युवकांना आम्ही न्याय मिळवून देतो. सर, आता या युवा सेनेतर्फे आता हे नीटची जी परीक्षा झालेली आहे त्यात
ते जे केंद्रीय टीम मंत्री आहेत, केंद्रीय पक्षाचे जे आहेत तिथले लोक काही याच्यात बसलेले आहेत, त्यांच्या मार्फत पेपर लीक झालेला आहे, कुठतरी आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल आपण काय करणार आता? युवा सेनेचा स्टँड काय आहे? युवा सेनेचा हा जो आहे हा राष्ट्रीय लेवलचा मुद्दा आहे. कारण की त्या संस्थेचं तुम्ही नाव बघाल तर इंटरनॅशनल नावावरती संस्था आहे. बरोबर. आणि अशा वेळेस आमचे जे राष्ट्रीय प्रमुख आहे युवा सेनेचे आदित्यजी ठाकरे, ते या गोष्टीला बघून आपले डोळे बंद करणारे नेते नाही. सर्वात समोर जर देशामध्ये या मुद्द्यावर जर कोणी आक्रमक होईल तर ते फक्त श्रीमान आमचे आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे वरुणजी सरदेसाई साहेब हेच होईल. आणि त्यांच्या आदेशाने आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा विरोध केला जाईल, निर्देशना केल्या जाईल. आणि लवकरच तुम्हाला युवा सेनेने या मुद्द्यावर काय आपलं प्रेझेंटेशन दिलं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काय युवा सेनेने आपली प्रतिक्रिया मांडली हे तुम्हाला लवकरच समजेल. युवा सेनेतर्फे आपण आता हालीमध्ये जनतेला आणि युवकांना काय संदेश द्याल? हालीमध्ये तर मी युवकांना हा संदेश देईल की सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये बघा, आम्ही सगळे नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही आमच्या वरिष्ठांना ओव्हरटेक करून आम्ही कोणतं स्टेटमेंट या काही आम्ही जबाबदारी घेत नाही. निवडणुकीचं हे जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्याशी आम्ही कधी आमचा संबंध नाही पकडत. मी सुद्धा नगरसेवक आहे, परंतु शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने मी नगरसेवक आहे. युवा सेना निवडणुकीमध्ये लक्ष देत नाही. ही जबाबदारी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखाची. तसंच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या नात्याने मी सर्वप्रथम तर नागपूरच्या तरुणांना संदेश देईल की कृपया करून हे जे आता आपल्या नागपूर जिल्ह्याला MDचं जे व्यसन लागलं आहे, तर अशा ड्रग्सच्या जे व्यसनांनी सगळा आपला तरुण कुठेतरी हरपून राहिला, तर त्याला बचवण्यासाठी आपण जिथे जिथे आपल्याला माहिती पडते ते एक पोलीस मित्र म्हणून आपण पोलिसांना संदेश दिला पाहिजे की आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या या जागेवर आम्हाला इथे MD व्यापारी सापडत आहे, जे पण ड्रग्समध्ये येते, गांजा, चरस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पोलिसांना माहिती दिली पाहिजे. आणि जास्तीत जास्त हे सगळ्या व्यापाऱ्यांना आपण पकडून दिलं पाहिजे. आणि दुसरं आहे विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांनी जे कोणी तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या युनिव्हर्सिटीच्या प्रिमायसेसमध्ये या माझ्या कॉलेजमध्ये माझ्या शाळेमध्ये असे आमच्यावर अन्याय होत आहे, असा आमचा अधिकार आमच्याशी दूर करत आहे, तर त्यांनी कृपया करून आमचे युवा सेनेच्या सर्व पदाधिकारी, आज नागपूरचे राजे आहे, ज्युनियर राजे जयसिंग भोसले आहे, यांचा महाल्ला वाडा आहे, मी सुद्धा वाडीचा नगरसेवक आहे. तर आमचा पत्ता हा, आम्ही सामाजिक लोक, आम्हाला शोधायला वेळ नाही लागत. तुम्ही कसं करून आमच्यापर्यंत या आणि आम्हाला आपली समस्या सांगा. आम्ही तुमच्यासाठी युवा सेना परिपूर्ण तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सक्रिय राहू. जय महाराज. एक